भगवान श्री ज्ञानोबराया एक उद्यान बनवायचं असं म्हणतात. आता उद्यान बनवायचं म्हटल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आली, फळांची झाडं आली, बरोबर ना? अहो ते उद्यान नाही आपण जिथं फिरायला जातो. माऊलींचं उद्यान वेगळे, ज्ञानेश्वरीचा फार विस्तारच वेगळा आहे. ज्ञानेश्वरीचे जगच फार वेगळे. माऊली म्हणतात, अहो मला उद्यान लावायचंय, परंतु उद्यान कसलं हो? सिद्धांत. जसे आपण अनेक सिद्धांत शिकतो तसं जीवन जगण्याचे काही सिद्धांत आहेत, तत्व आहेत. तर त्या तत्वज्ञानाचं, त्या सिद्धांताचं मला दाट विस्तीर्ण अशा प्रकारचं उद्यान बनवायचंय. आणि त्या ठिकाणी संवाद रूपी ज्याला फळ येतात अशा प्रकारची झाडं मला तिथं लावायची. फार गोड लिहितात माऊली. आणि अशा प्रकारचं उद्यान माझ्याकडून निर्माण व्हावं त्यासाठी गुरूंची कृपा दृष्टी असणं अत्यंत महत्वाचं. आणि म्हणून माऊली आपल्या गुरूंना विनवणी करतायत की महाराज आपल्या कृपेने सर्व सिद्धांताचं उद्यान तयार हो आणि त्याला संवाद रूपी फळ लागणारी जी काही वृक्ष वेली आहेत तर त्या ठिकाणी त्यांचं रोपण हो. माऊली म्हणतात, संवाद फळ निधाने प्रमेयांची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर.